बरं, कोकण म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं? तो अथांग पसरलेला समुद्र, हिरवीगार झाडी आणि हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथले सण. एकदम रंगांनी, उत्साहाने आणि परंपरेने भरलेले. तर आज आपण अशाच एका सणाच्या, कोकणच्या शिमगोत्सवाच्या, काही खास आणि अनोख्या परंपरांच्या जगात डोकावणार आहोत. पण थांबा हां, पुढे जाण्याआधी एक छोटासा प्रश्न विचारतो. कोकणात गणेशोत्सवाची जी धूम असते ती तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, बरोबर आहे? पण त्याच्यानंतर येणारा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण कोणता असेल? जरा विचार करा, कारण याचं उत्तरच आपल्याला आजच्या या प्रवासाच्या अगदी मुळाशी घेऊन जाणार आहे. तर मग आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी शिमगोत्सवाची ओळख करून घेऊ, मग पालखी आणि शंकासुरामागची श्रद्धा समजून घेऊ, त्यानंतर देवखेळे आणि काठखेळ या जबरदस्त लोककलांबद्दल बोलूया आणि शेवटी पाहूया की एकाच सणाची ही वेगवेगळी रूपं कशी आहेत. चला तर मग सुरू करूया. तर सगळ्यात पहिला मुद्दा, कोकणचा शिमगोत्सव म्हणजे नेमकं काय आहे? आपण ज्याला होळी किंवा शिमगा म्हणतो ना, तोच हा सण. कोकणामध्ये गणेशोत्सवानंतर ह्याच सणाची सर्वात जास्त आतुरतेने वाट बघितली जाते. पण ऐका, हा फक्त रंगांचा उत्सव नाहीये बरं का, तर हा कोकणच्या संस्कृतीचा, तिथल्या लोकांच्या उत्साहाचा आणि त्यांनी पिढ्यानपिढ्या जपलेल्या परंपरांचा एक जिवंत सोहळा आहे. आता ह्या उत्सवाच्या अगदी केंद्रस्थानी दोन गोष्टी आहेत, ज्या श्रद्धेची दोन अनोखी रूपं आहेत. एक म्हणजे पालखी आणि दुसरा म्हणजे शंकासूर. पालखी नाचवणं ना, हा तर समजा या उत्सवाचा आत्माच आहे. जरा विचार करा, अख्खी गाव देवता स्वतः पालखीत बसून प्रत्येक भक्ताच्या दारात येतेय. आणि मग काय, भक्तगण ती पालखी खांद्यावर घेतात आणि अक्षरशः नाचतात. म्हणजे ते सगळं वातावरणच इतकं भारलेलं असतं ना, शब्दांत सांगता येणार नाही. आणि हा उत्साह इतका मोठा असतो की मोठे मोठे नेतेसुद्धा आपला सगळा व्याप बाजूला ठेवतात आणि या सोहळ्यात सामील होतात. पण पालखी कधी एकटी येत नाही. तिच्यासोबत एक गूढ, रहस्यमयी आणि तितकंच आदर असलेलं पात्र येतं. आणि ते म्हणजे शंकासूर. शिमगा सुरू झाला रे झाला की विशेषतः गुहागर आणि दापोलीच्या परिसरात या शंकासुराचं आगमन होतं आणि तिथलं वातावरणच बदलून जातं. मग कोण आहे हा शंकासूर? काही जण त्याला श्रीकृष्णाचा अवतार मानतात, तर कोकणातील लोक त्याला थेट शंकराचं रूप आणि गावदेवतेचा संरक्षक मानतात. लोकांची श्रद्धा इतकी घट्ट आहे की त्याच्या अस्तित्वाबद्दल कोणी प्रश्नच विचारत नाही. आणि आता सगळ्यात अविश्वसनीय गोष्ट ऐका, शंकासुराच्या हातात जो चाबूक असतो ना, त्याचा फटका बसणं ही शिक्षा नाही, तर तो एक आशीर्वाद समजला जातो. कल्पना करा, मार खाण्यासाठी लोक स्वतःहून पुढे येतात. ही श्रद्धाच या परंपरेला खरंच खूप खास बनवते. श्रद्धेसोबतच शिमगोत्सव हा लोककलांचाही खूप मोठा मंच आहे. आता आपण अशाच दोन कलाप्रकारांबद्दल बोलणार आहोत. एक आहे देवखेळे आणि दुसरा काठखेळ. देवखेळे म्हणजे काही साधे कलाकार नाहीत, तर त्यांना चालतं बोलतं ग्रामदेवतेचं रूपच मानलं जातं. शिमग्याच्या दिवसात हे खेळे अख्खं गाव पायाखाली घालतात आणि घरोघरी जाऊन आपली पारंपरिक कला सादर करतात. यामागची प्रथाही तितकीच खास आहे बरं का. होळीच्या दिवशी या खेळ्यांना एका आध्यात्मिक ऊर्जेने भरलं जातं. त्यानंतर ते गावोगावी फिरतात आणि लोकांकडून शिदोरी म्हणजे थोडक्यात अन्नधान्य गोळा करतात. आणि मग शेवटी याच शिदोरीचा नैवेद्य बनवून तो ग्रामदेवतेला अर्पण केला जातो. ही एक प्रकारे संपूर्ण गावाला एकत्र जोडणारी प्रथा आहे. देवखेळ्यांप्रमाणेच आणखी एक जबरदस्त कलाप्रकार आहे, तो म्हणजे काठखेळ. विशेषतः रत्नागिरीच्या खिरडी गावात चंडिकादेवीच्या पालखीसोबत होणारा हा काठखेळ पाहणं म्हणजे खरंच एक अविस्मरणीय अनुभव असतो. आता ह्या काठखेळाची खासियत काय? तर ऐका, एक म्हणजे हे शंकराच्या अर्धनारी नटेश्वर रूपाचं प्रतीक आहे. दुसरं, यात ज्या काठ्या वापरतात ना, त्या पांढरी नावाच्या एका खास झाडाच्या असतात आणि त्यांचा आवाज एकदम वेगळा आणि लयबद्ध असतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ही कला फक्त पुरुषच सादर करतात, अशी तिथली परंपरा चालत आलेली आहे. पालखी, शंकासूर, देवखेळे, काठखेळ या सगळ्यांवरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते. सण एकच आहे, शिमगा, पण त्याची रूपं मात्र अनेक आहेत. प्रत्येक गावाचा शिमगा हा थोडा वेगळा असतो. म्हणजे कसं, दापोलीत गेलात तर पालखी, देवखेळे, शंकासूर, काठखेळ ह्यासोबत राधेचा नाचही पाहायला मिळतो. तर दुसरीकडे गुहागरमध्ये पालखी, देवखेळे आणि शंकासुराच्या आगमनावर जास्त जोर असतो. म्हणजे प्रत्येक गावाची आपली एक वेगळी ओळख आहे या उत्सवात. पण इतकी विविधता असूनही या सगळ्यांना जोडणारा एक समान धागा आहे.
प्रत्येक गावात शिमग्याच्या खेळाची सांगता ही गाढाण घालूनच होते. ही कशी प्रथा आहे जी संपूर्ण कोकणला एका सांस्कृतिक धाग्यात घट्ट बांधून ठेवते. मग शेवटी प्रश्न हा उरतो की या सगळ्या परंपरा म्हणजे फक्त एक सण आहे, एक उत्सव आहे, की हाच कोकणी संस्कृतीचा खरा आत्मा आहे? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.